हो सासूबाई, हे साडी किती भारी आहे बघा की. अगं मागू की मग तुझ्यासाठी. अहो साडी लई महाग आहे, 10,000 रुपयाची आहे. ह्याने एवढे पैसे देत नाहीत मला. मागव तू. कसं देत नाही ते मी बघते. नाही देऊ दे मग त्याचं कातडच काढते. ह्या दोघी सासू सुना मिळून माझी जिंदगी झंड करून टाकलेत राव. या दोघीत काहीतरी भांडण लावलं पाहिजे. ठीक आहे मग मी मागवते. बाकीचं सगळं तुमचं तुम्ही बघा. आई, फोन आलता आज हिच्या आईचा. काय म्हणतो तीन बाय? तुझ्या बाबतीत लय वाईट वाईट बोललाल ती. काय बोलले? म्हणली माझ्या फुलासारख्या पोरीला घरची सगळी कामं लावून पार सुकून टाकलाय. तुमची आई लय वाईट आहे. असं म्हणतो ते का? एक काम कर तू. आजपासनं घरची सगळी कामं तू करायचीस आणि माझी सूनबाई आराम करल. तू इथंच थांब. माझी बॅग घरात विसरल्या, मी बॅग घेऊन येते. हे धर माझा मोबाईल. कुठं आहे म्हणजे? माझी गर्लफ्रेंड आहे. आम्ही कुठं बी जाईन कुठं बी येईन. तू कोण विचारणार? अजिबात विचारेन ह्याच्या बाद. ह्याच्यानंतर जर फोन केलास तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण राहणार नाही. ठेव पण. तुला ठेव म्हणून सांगलो का फोन? ठेवा दे. काय झालं? कोण आहे? तुझा पप्पा. सगळ्यांचे नवरे त्यांच्या बायकांना बाबू, पिल्लू, शोना म्हणून बोलवतात. आणि माझा नवरा अगं सुने, ते माझं बनेल कुठं आहे? हाय तिथंच. आली. ओ एक हेडफोन द्या. 300 रुपये. हो हा हेडफोन परत घ्या आणि पैसे वापस द्या. बायकोला नको आहे. कितीला घेतला होता? 500 रुपये. तू कुणाला हेडफोन दिलीस का? होय दिलता की हेडफोन. 100 रुपयाचा हेडफोन 300 रुपयाला दिला. 200 रुपयाला चुना लावलाय त्याला. अगं त्याला नाही आम्ही चुना लावला, त्यानेच आम्हाला चुना लावून हेडफोन देऊन 500 रुपये घेऊन गेला. कुठली